घरोघरी मातीच्या चुली. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त मात्र प्रोमो झालेला आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुळातच आतापर्यंत आपण पाहतोय की आपल्याला डाऊट आहे की शर्वरी या सगळ्यामध्ये मात्र आता इन्व्हॉल्व आहे, पण असं काहीतरी सत्य समोर आलंय. शर्वरी या सगळ्यामध्ये जरी इन्व्हॉल्व नसली तरी आता तिला जे काही सत्य समजलंय आणि त्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न तिला आता करण्यात आलेला आहे, तो म्हणजे इकडे आता राहुल कडून. खरं तर सगळं कांड केलेलं आहे राहुलने, पण ज्या वेळेला अडकण्याची वेळ येते किंवा ज्या वेळेला शिक्षा मिळण्याची वेळ येते आणि त्यावेळेला शिक्षा मात्र शरूच्या माथी आता किंवा शरूच्याच बद्दल आता असे काही पुरावे पोलिसांच्या ताब्यामध्ये स्वतः स्वतः राहुल द्यायला निघालाय आणि आपल्या ऐवजी शरूला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवायला निघालेला आहे. नक्की हे काय केलंय? शरूला कसं समजलं की आता राहुल आपला वापर करत आहे आणि त्यानंतर शरूने काय निर्णय घेतलाय? सगळं सगळं सविस्तरपणे पाहूया. छोटासाच व्हिडिओ अजिबात चुकवू नका. इकडे आता आपण पाहिलेलं आहे की मुळातच मात्र आता जानकी आणि इकडे अवंतिका यांनी असा काही उलटा गेम केलाय आणि त्यांनी डायरेक्ट राहुलकडे धाड टाकले. कारण ज्या वेळेला पोलीस या सगळ्यामध्ये राहुलकडे धाड टाकणार आणि त्यावेळेला मात्र आता राहुल त्यानंतर काहीतरी हालचाल करणार, ही मात्र 100% इकडे आता या दोघींना खात्री आहे आणि तसंच घडणार आहे. राहुलची पोलिसांनी आता तथाकथित चौकशी केल्यावरती मात्र आता ही चौकशी झाल्यावरती त्यानंतर ताबडतोब ताबडतोब मात्र आता इकडे राहुल हालचाल करायला लागलाय आणि राहुल विचार करतोय, नाही नाही, ही जानकी आणि आता ही अवंतिका ही मला अडकवण्याशिवाय गप्प बसणार नाहीयेत. म्हणजे मुळातच मुळातच या सगळ्यामध्ये मात्र आता हे सगळं गोष्ट आता आपण जरी केलेलं असलं तरी आपल्याला या सगळ्यामध्ये हे मूर्ख मूर्ख आता शरूवरती टाकलं पाहिजे किंवा मूर्ख शरूवरती ढकललं पाहिजे. तीच आपल्या जाळ्यामध्ये अडकू शकते असे काही पुरावे पेरायचे आणि इन्स्पेक्टर साहेबांच्या समोर आता असं काही सत्य आणायचं ज्याच्यानंतर आता इकडे या सगळ्यामध्ये दुसरा तिसरा दोषी कोणी नाहीये, तर दोषी आहे ते म्हणजे शरू. हे सत्य समोर आणायचं असं त्याच्या डोक्यामध्ये विचार चाललाय. आता जानकी घरी आले ती अवंती सांगायला लागते, हे बघ, आपण आपलं जे काही जाळं टाकलेलं आहे ना, ते जाळं वर्कआउट होण्यासाठी मात्र आता थोडा वेळ आपल्याला लागेल. कारण काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे राहुल राहुल हा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करेल आणि त्यासाठी तो आता अशी काहीतरी चुकी करेल किंवा याच्यामध्ये जर का शरूवंश सामील असतील तर सगळ्यात पहिले त्यांची भेट घेईल आणि त्यांना सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता आपली मदत करण्यासाठी सांगेल. म्हणूनच म्हणूनच आता याच्यामध्ये शरूवंश इन्व्हॉल्व आहेत नाही आहेत किंवा इन्व्हॉल्व नसल्या तरी त्यांना यातली काही खबर बात आहे, हे सगळं सगळं सत्य आता आपल्याला समजल्याशिवाय पुढे आपण जाऊ शकत नाहीये. आणि त्यावरती अवंतिका सांगायला लागते, मला काय वाटतं म्हणजे ॲज अ वकील मी आत्तापर्यंत कधीच असं घरातली केस कधी अशी इतक्या जवळून हे केलेली नाहीये, पण मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे आता शरूवंशांचा डायरेक्ट हात असण्याची त्याच्यामध्ये काही आशंका वाटत नाहीये मला. म्हणजे शरूवंश डायरेक्ट हे सगळं नसतील करत, हा, पण त्यांनी हे सगळं होताना रोखलं पण नसणार आहे असं मला वाटतंय. आणि त्यामुळे डायरेक्ट नाही तरी इनडायरेक्ट तरी त्यांचा हात असू शकतो. आणि त्यावरती मग आता जानकी म्हणते, हे ऐकायला सुद्धा आपल्याला किती भयंकर वाटत आहे ना. म्हणजे आता आपल्याला ऐकायला जर का इतकं भयंकर वाटत असेल तर आता या भावांना ऐकायला नक्कीच महाभयंकर वाटत असणार आहे. त्यामुळे आपण त्यांची बाजू सुद्धा समजून घेतली पाहिजे. आणि त्यावरती अवंतिका म्हणते, वहिनी, आपण आतापर्यंत त्यांचीच बाजू समजून आलो, पण आता ते लोक आपली बाजू कधी समजणार आहेत? तुम्ही सांगा मला वहिनी. या सगळ्यामध्ये जर का आता त्यांची बहीण दोषी आहे तर आता एक वेळ मी ऋषिकेश दादांचं समजू शकते की त्यांना मात्र आता हे कायद्यामधलं इतकं काही माहित नाहीये, पण पण आता सौमी सौमी सुद्धा हा असं काही वागतोय ना की मला कळतच नाहीये की सौमीला मी आता काय बोलू. म्हणजे तो एक वकील आहे आणि ॲज अ वकील त्याला आता बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत, त्याला आता बऱ्याचशा गोष्टी कळतात आणि असं असताना तो आता म्हणजे त्याला गुन्हेगाराची चांगली ओळख आहे आणि असं असताना तो मात्र शर्वरी वंशांवरती विश्वास ठेवतोय. यावरती जानकी म्हणते, कसं आहे ना, हे बहीण भावाचं प्रेम आहे, याच्यामध्ये आता आपण काहीही न बोललेलं बरं. मला असं वाटतं की आता आपण हा विषय न काढता आपण लवकरात लवकर मात्र आता इकडे म्हणजे ह्याला राहुलला कसं पकडायचं याचा विचार करूया. आणि त्यावरती ती म्हणते, आता तर आपण योग्य ती कारवाई सुरू केलेली आहे, आता राहुलवरती लक्ष ठेवणं इतकीच इतकीच आता आपली जबाबदारी आहे. राहुल नक्की काय हालचाली करेल आणि त्यानंतर पुढचे पत्ते काय
असं आता इकडे ह्या दोघींचं बोलणं चाललेलं आहे. बरं, हे सगळं चालू असताना मात्र आता या दोघी जणी राहुलवरती लक्ष ठेवण्यासाठी अवंतिका आता आपल्या वडिलांना फोन करून एका माणसाला हे करण्यासाठी सांगते आणि त्यानंतर पुढची हे आता इकडे ज्या वेळेला जानकी पुन्हा एकदा ऐश्वर्याकडे आली आणि ऐश्वर्या, तू चिंता करू नको, आमचे प्रयत्न चालू आहेत, आम्ही या सगळ्यामध्ये आमचे प्रयत्न थांबवणार नाही आहोत आणि त्यामुळे तुला या सगळ्यामध्ये बिलकुल घाबरायचे काही कारण नाहीये. हे बघ, आता ज्याने हे केलेलं असणार ना, त्याला आता आम्ही अशा पद्धतीने ट्रॅपमध्ये अडकवलंय ना, की आता तो राहुल काहीतरी असं कारस्थान करणार किंवा तो आता याच्यामध्ये जो कोणी त्याचा साथीदार आहे त्याला भेटण्याचा प्रयत्न करणार आणि त्याचमुळे मात्र आता अजिबात चिंता करू नकोस. आणि त्यावरती ती म्हणते, जानकी, मी कधीतरी या सगळ्यातून सुटेन का ग? तुला वाटतंय का? यावरती जानकी म्हणते, 100%. अवंतिका सांगते, जानकीलाच काय, मला सुद्धा वाटतंय ऐश्वर्या की तू निर्दोष आहेस आणि तू नुसती निर्दोष नाहीयेस, तर आता तू खरी बोलतो आहेस की जे काही चाललंय ना ते सगळं सगळं मात्र आता या राहुलनेच केलेलं आहे, हे मात्र खरं आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे ऐश्वर्याला थोडंफार तरी इकडे बरं वाटतं आणि त्याच वेळेला मात्र आता ऐश्वर्या सांगते, खरंच मी जर का आज कुणाच्या जीवावरती इकडे म्हणजे निश्चिंत आहे ना, ते म्हणजे तुम्ही दोघी जणी. नाहीतर आता कुणीही माझी मदत करायला तयार नाहीये. पण तुम्ही दोघींनी मात्र आता या सगळ्यामध्ये माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहून जो काही स्टँड घेतला आहेत ना, खरंच खरंच त्यासाठी मी तुमच्या दोघींची खूप खूप आभारी आहे. आणि त्यानंतर आता इकडे खऱ्या अर्थाने राहुल आलेला आहे पोलीस स्टेशनला. या तिघी जणी पोलीस स्टेशनलाच आहेत. त्याच वेळेला राहुल तिकडे आले आणि राहुल इकडे इन्स्पेक्टर साहेबांना सांगायला लागतोय की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आणि त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, काय? यावरती तो सांगायला लागतो, खरं तर तुम्ही माझ्यावरती आरोप करताय ना, तुम्ही माझ्यावरती आरोप करून मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करताय, पण पण या सगळ्यामध्ये जो दोषी आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि जानकी म्हणते, आणि कोण दोषी आहे तुझ्या मते? ऐश्वर्या. ऐश्वर्याने काहीही केलेलं नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचा काय हेतू असणार आहे किंवा ऐश्वर्या हे सगळं का करेल? ऐश्वर्या कधीच हे सगळं करू शकणार नाहीये. हे सगळी तुझी मनगडत कहाणी आहे, असं ती सांगायला लागते. यावरती तो सांगायला लागतो, जानकी, माझं बोलणं तरी ऐकून घे. मी एकदा तरी ऐश्वर्याचं नाव घेतलंय का? ऐश्वर्याकडे काहीही मोटिव्ह नाहीये, ही गोष्ट मला आता चांगलीच माहिती आहे. आणि म्हणूनच आता ज्याच्याकडे मोटिव्ह आहे ना, त्या लोकांनी हे सगळं केलंय. आणि त्यावरती अवंतिका म्हणते, घुमवून घुमवून कशाला बोलतोयस? जे काही सांगायचं आहे ते आता स्पष्टपणे सांग. आणि त्यावरती तो सांगायला लागतो, तो नाव सांगतो शरूचं. हो, शरूने हे सगळं केलंय. आता मात्र जानकीला धक्का बसलाय. आतापर्यंत हा आता शरूच्या टीम मध्ये होता आणि अचानकपणे तिला असं वाटलं असतं की आता ह्या दोघांनी मिळून हे सगळं केलं असेल, तर हा शर्वरीकडे जाईल. शर्वरीकडे जाऊन आता मात्र तिला सावध करेल आणि आपण ह्याला रंगेहात पकडू. पण हा डायरेक्ट शर्वरीवरती आरोप करतोय आणि शर्वरीला या सगळ्यामध्ये गुन्हेगार आहे असं सांगतोय. नाही, हे सगळं कसं काय होऊ शकतं? आणि त्यावरती अवंतिका म्हणते, तुझ्याकडे काय असा पुरावा आहे की ज्यामुळे तू आता सांगू शकतोस की हे सगळं शरूवंशने केलंय? आणि त्यावरती तो सांगतो, आहे, माझ्याकडे पुरावा आहे. आणि माझ्याकडे असा काही पुरावा आहे ना की जो आता तिला फाशीपर्यंत लटकवू शकतो. आणि त्यावरती जानकी म्हणते, दाखव की मग. आणि त्यानंतर तो सांगतो, मी फक्त इन्स्पेक्टर साहेबांना दाखवेन, कारण माझा तुमच्या कुणावरती सुद्धा आता विश्वास नाहीये. तुम्ही सगळेच जण मात्र आता शरूचे घरचे आहात आणि त्यामुळे तुम्ही तिला वाचवण्याचा प्रयत्न करणार. म्हणूनच तुम्हाला नाही सांगणार आहे मी. असं म्हणत मात्र आता तो इन्स्पेक्टर साहेबांना काय असे पुरावे देतो जे ह्या दोघींना सुद्धा कळत नाहीयेत. पण त्यानंतर असा काही इन्स्पेक्टर साहेबांनी गेम पलटलेला आहे आणि इन्स्पेक्टर साहेब तडक घरी गेलेले आहेत. आणि आपण त्यांनी डायरेक्ट मात्र आता ऐश्वर्या आणि इकडे सारंग या दोघांना पण सोडून दिलंय आणि डायरेक्ट त्यांना घेऊन घरी आलेत. आणि त्यानंतर मात्र आता इकडे शरूला पकडत आहेत. आणि त्यावरती सगळ्यांना संशय आलाय की हा सगळा इकडे ऐश्वर्याने केलेला प्रकार आहे. म्हणजे आता स्वतः ऐश्वर्या या सगळ्या प्रकरणामध्ये अडकले आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ऐश्वर्या अडकून ती आता इकडे शरूला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता लगेचच इकडे सुमित्रा चिडते आणि हे सगळं या ऐश्वर्याने केलेलं असेल ना, या ऐश्वर्याला तर आता मी अजिबात सोडणार नाहीये. का माझ्या मुलीच्या जीवावरती उठलेली आहेस? आणि त्यावरती ती ऐश्वर्याच्या थोबाडीत पण देते. ऐश्वर्या म्हणते, मारा मला तुम्ही,
पण जे काही सत्य आहे ते सत्य लपणार नाहीये. शरू वंशंनी हे केलेलं आहे. हा मी पुरावा दिलेला नाहीये. हा पुरावा देणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नाहीये आणि तो आहे तो म्हणजे स्वतः राहुल. राहुलने हे सत्य सांगितलेलं आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो सौमित्र, खोटं बोलताय तुम्ही सगळे. आणि त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब सांगतात, हो राहुलने पुरावे दिलेत. जानकी म्हणते, हो आम्हाला ते कळलं, पण काय पुरावे दिलेत हे तर आम्हाला सांगा. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्ही आता हे सगळे पुरावे कोर्टात भेटणार. आता राहुलने असे काय पुरावे दिलेत, आता शर्वरीला पण. आणि त्याच वेळेला आता मात्र राहुल तिकडे आलाय आणि मग चिडलेली शर्वरी त्याचं थोबाड फोडते. का का माझ्या विरोधात इतका मोठा डाव केलास? मला यातलं काहीही माहित नाहीये आणि मला हे माहित नसताना तू मला का अडकवलंस? असं म्हणत ती त्याचं खाडकन थोबाड फोडते. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मात्र आता राहुलने हे कांड केलंय, पण अडकले शर्वरी. आता राहुलने काय पुरावे दिले, शर्वरीला जानकी कशी सोडवणार? येणाऱ्या भागात सगळं